वैष्णवी हजारे, आवाज जनतेचा या न्यूजमध्ये आपले स्वागत। आता आपण आहोत श्रीरामपूर शहरात। 7 दिवसांपूर्वी नागरिकांना अतिक्रमण हटवण्याबाबत नोटीस देऊन सुद्धा नागरिकांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नव्हती। मात्र आज सकाळी 10:30 वाजल्यापासून पोलीस प्रशासन आणि नगरपालिका रस्त्यावर सर्व अतिक्रमण हटवण्यासाठी उपस्थित झाले आहे। हे अतिक्रमण सध्या बेलापूर रोड साईडला हटवण्याचे काम चालू आहे। यामुळे नागरिकांमध्ये अतिशय संताप असा व्यक्त होत आहे। या अतिक्रमणामुळे बरेच गोरगरीब लोकांचे घरे यात चालले आहेत, बरेच लोकांचे व्यवसाय यात चालले आहेत। यामुळे नागरिक अत्यंत चिंताजनक झाले आहेत, तर काही नागरिक स्वतःहून आपला व्यवसाय, आपले घरं बाजूला हटवत आहेत। पाहूया अतिक्रमणग्रस्त झालेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। तुम्हाला याबाबत अगोदर नोटीस दिली होती का? मॅडम, नोटीस एक 7 दिवसापूर्वी नोटीस दिले होते। अशा नोटीस पण भरपूर आल्या, पण तुम्ही जर बघितलं इकडचे जेवढे पण लोक आहेत सगळे गोरगरीब लोक आहेत आणि सगळे हातावरचे लोक आहेत। मॅडम, नोटीस जरी आली, पर्यायी लोक दुसरीकडे कुठं व्यवस्था करणार आहे? आणि जरी काही गोष्टींसाठी मानसिक आम्ही तयारी करत होतो, पण सकाळी कमीत कमी आमचं सामान काढूच तर सुद्धा त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही। आम्ही एवढे त्यांना रिक्वेस्ट करत होतो, या लोकांनी डायरेक्ट बुलडोझर आणला आणि डायरेक्ट दुकानावर टाकलं। आमचं जे नुकसान झालं हे नुकसान कोण भरपाई करून देणार? तुमचं काय काय नुकसान झालं आहे? त्याच्यामध्ये बघा मॅडम, माझं बँकिंगचं ऑफिस होतं, प्लस तिथं ब्युटी पार्लर होतं, ब्युटी पार्लरचे प्रोडक्ट होते, ज्याच्यासाठी आम्ही लाखभर रुपये खर्च केलेला आहे। हे नुकसान आमचं कोण भरून देणार आहे? प्रशासनाच्या ह्या अपेक्षा आहे की जे नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई करून देण्यात यावी आणि पर्यायी जागेची काहीतरी व्यवस्था करण्यात यावी। सर, तुमच्या शासनाकडून काय अपेक्षा आहे? माझ्या शासनाकडून एवढंच अपेक्षा आहे, कारण इथं जे होते बरेच कुटुंब उद्ध्वस्त झाले, जे सगळे याच्यावर डिपेंड होते, तर त्यांनी नगरपालिकेने किंवा शासनाने एखादी पर्यायी व्यवस्था यांना करून द्यावी। कारण खूप जणांनी इथं कर्ज काढून त्यांचा व्यवसाय हे केला होता, स्टार्ट केलं होतं। 4-5 दिवसापूर्वी नोटीस आली होती आपल्याला, पण त्यांनी आज सकाळी पूर्वसूचना डायरेक्ट JCB चालवलं, म्हणजे घरून कमीत कमी चावी घेऊन आपण लॉक खोलू शकतो, असं सुद्धा वेळ दिला नाही आम्हाला। साधारण किती नुकसान झालं आहे तुमचं? 10-20 लाखाचं नुकसान झालं, कारण ते ना ब्युटी पार्लरचे प्रोडक्ट्स, आपले चेअर, फर्निचर वगैरे सगळं नुकसान होत होतं। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।